IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। अकोटमधील पत्रकाराचे मुंबईमध्ये आंदोलन। विविध मागणी घेऊन आंदोलनाची यशस्वीता संपन्न। पत्रकारिता क्षेत्रातील धडाडीचे नेतृत्व गाजवणारे रविराज मोरे हे 14 एप्रिल पासून आमरण उपोषणाकरिता आझाद मैदान येथे बसले होते। माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी व जाचक अटी शिथिल करून पत्रकारांना शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळावा, तसेच अकोट सारख्या संवेदनशील शहरात सर्व अधिकारी नवखे असल्यामुळे संपूर्ण जनता त्रस्त झालेली आहे। त्याकरिता अनुभवी अधिकाऱ्यांची मागणी सुद्धा रविराज मोरे यांनी उपोषणाच्या माध्यमातून राज्य सरकार यांच्याकडे केली आहे। मोरे यांच्या या प्रयत्नाला यश मिळाले असून सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले व तात्काळ अंमलबजावणी सुद्धा सुरू केली आहे। अकोल्यातील बोगस शिक्षकाच्या मागणी संदर्भात तात्काळ चौकशी करिता शिक्षण उपसंचालक यांची नियुक्ती करून अकोल्याच्या शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांच्यावर सुद्धा कठोर कारवाईची टांगती तलवार रविराज मोरे यांच्या उपोषणामुळे उभी झाली आहे। रविराज मोरे यांच्या उपोषणाला अनेक पत्रकार संघटना व जवळपास सर्वच राजकीय पक्षाकडून पाठिंबा मिळाला आहे। तसेच त्यांची सहकारी बांधव पवन बेलसरे, अकबर खान, दीपक दाभाडे, रामदासजी बोंडे, पूर्णाजी खोडके, अभिजित सोळंके, परमेश्वर पाटील, कैलास अकर्ते, गोपाल केदार, मनीष राव, विठ्ठल लुणकर, राहुल आगरे यांनी सुद्धा मोरे यांच्या खांद्याला खांदा लावून उपोषणामध्ये भाग घेतला। यांच्या सर्व सहभागाने ऐतिहासिक उपोषण यशस्वी झाल्यानंतर आज रविराज मोरेसह वरील सर्व टीमचे मुंबईवरून अकोट येथील रेल्वे स्टेशनवर थेट आगमन झाले। या दरम्यान ज्येष्ठ पत्रकार अरुण काकड, विठ्ठल कुलट, अविनाश विटकर, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे परवेज खान, सुभाष तेलगोटेसह शेकडो कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशन बाहेर रविराज मोरे यांचे जंगी स्वागत केले। त्यामध्ये रविराज मोरेसह इतर सर्व उपोषणकर्त्याचा सत्कार करण्यात आला। यावेळी पत्रकार धन्नू बायवार, श्याम महाजन, विशाल आगरे, शपाकत देशमुख, गणेश वाकोडेसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। सोबतच रविराज मोरे यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या समाजातील सर्व सन्माननीय घटकांकडून मिळालेला आशीर्वाद व सहकार्यामुळे उपोषण यशस्वी झाल्याचा भावना व्यक्त केल्या। सर्व पत्रकार बांधव, मार्गदर्शक तसेच सन्माननीय मंडळींचे नम्रपूर्वक आभार मानले व असाच लढा दिल्लीच्या रामलीला मैदानापर्यंत पोहोचवणार असल्याची ग्वाही दिली। दोन हात करण्यासाठी लढण्यासाठी कोणी सामोरं जात नाही। अशा वातावरणामध्ये आपल्या परिसरामधील एक झुंजार लढवय्ये पत्रकार रविराज मोरे यांनी आझाद मैदान मुंबई येथे पत्रकारांच्या, शेतकऱ्यांच्या आणि सामाजिक मागण्यांसाठी त्या ठिकाणी जे आंदोलन उभं केलं, लढा उभा केला आणि त्याला ज्या ज्या पत्रकार मंडळींनी अकोटमधील आणि परिसरातील पाठिंबा दिला, सहकार्य केलं, मी त्यांचं खरोखर कौतुक करतो, अभिनंदन करतो। एकदम भरभरून आलं, अनपेक्षित असा हा एक छोटासा या लोकांचं प्रेम मला दिसलं। रेल्वे स्टेशनवरच मी आताच आलेलो आहे मुंबईवरून आणि या लोकांनी इथं रेल्वे स्टेशनवर फटाके फोडून जे यांनी हे कौतुक केलं, हे एकदम अतिशय माझा एक याला काहीच मोलच नाही, अनमोल आहे, शब्दात बोलण्यासारखं काहीच नाही आहे। या उपोषणासाठी मला आमचे मार्गदर्शक आहेत अरुण भाऊ काकड, विठ्ठल कुलट सर, अभिभोग डिक्कर, पॅन्थर सेना, ऑल इंडिया पॅन्थर सेना यांनी आक्रमक भूमिका घेऊन मला प्रत्येक वेळी मार्गदर्शन केलं, वेळोवेळी सहकार्य केलं। कधीही मला त्यांनी हिंमत दिली की रवी दादा उठू नका, आम्ही आहे तुमच्यासोबत। तर या सगळ्या लोकांचे ग्रामीण पत्रकार संघटना, अशा लोकस्वातंत्र्य पत्रकार संघटना, अशा अनेक जे आहेत कार्यकर्ते यांनी अप्रत्यक्षरित्या जे येऊ शकलं नाही माझ्यासोबत, त्यांनी सुद्धा मला पाठिंबा दिला आणि या सगळ्या लोकांच्या हिमतीमुळे, यांच्या आशीर्वादामुळे हे उपोषण मी यशस्वी करू शकलो। आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची।